नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। वसई तालुक्यात भरभरून समस्या आहे। त्या समस्येचा अंबार आता कुठे ना कुठे कमी कशा प्रकारे होणार, त्या संदर्भात बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ता तसेच माजी नगरसेविका नगरसेवक दिसून येत आहे। असं असताना 132 नालासोपारा विधानसभाचे लोकप्रिय युवा आमदार क्षितिज हितेंद्र ठाकूर यांनी क्षितिज संवाद असा कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक विभागात जाऊन त्या विभागाची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे। असं असताना 25 ऑगस्ट रोजी भास्कर वामन विद्यालय सहकार नगर जीवदानी रोड त्या ठिकाणी क्षितिज संवाद कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणीचे स्थानिक नागरिक मनवेलपाडा असो, फुलपाडा असो किंवा सहकार नगर नारंगीपासून या सर्व ठिकाणीचे नागरिक त्या कार्यक्रमात हजर झाले आणि त्यांनी आपली विभागाची समस्या थेट आमदाराला सांगितली। त्या संदर्भात प्रत्येक विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। खास करून युवा पिढीचे नशेचे अधीन झालेले आहे, त्या संदर्भात पोलीस प्रशासनाला पण नागरिकांनी आपली समस्या सांगितली आणि VVMC महावितरण आणि इतर विभागाचे अधिकारी सुद्धा त्या व्यासपीठावरती उपस्थित होते। प्रश्नांचे उत्तर अधिकाऱ्यांनी आमदारांच्या समोर दिले, पण मोठा प्रश्न आहे का आता उत्तर लोकांना मिळाले आहे, पण आता त्याप्रमाणे कामे कधी पूर्ण होतील सुद्धा बघण्यासारखं असेल। कार्यक्रमात खास करून युवा आमदार क्षितिज ठाकूरच्या उपस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडी प्रवक्ते संघटक सचिव अजीव पाटील, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, माजी नगरसेवक महेश पाटील, पूर्व पाणी पुरवठा सभापती प्रफुल्ल साने, पूर्व वरिष्ठ नगरसेवक विलास बंधू चोरगे तसेच विरार पूर्वचे माजी नगरसेविका नगरसेवक त्या कार्यक्रमात उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजक युवा समाजसेवक निष्ठावान कार्यकर्ता निषाद चोरगे यांच्या वतीने कार्यक्रम भास्कर वामन विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला। त्याचबरोबर कार्यक्रमाचे वतीने सर्व स्थानिक नागरिकांची समस्या त्यांनी थेट आमदाराला मांडली। आता बघण्यासारखं असेल हे सर्व गोष्टीवर ज्याप्रमाणे आमदाराने त्या नागरिकांना उत्तर दिले आहे त्याचा प्रभाव कधीपर्यंत कामे पूर्ण होऊन दिसून येणार। पहा, मीडियाशी बोलत असताना बहुजन विकास आघाडी संघटक सचिव अजीव पाटील काय म्हणाले। देखो, उन्होंने वादा किया है लेकिन उसका फॉलोअप पूरी टीम रखने वाली है। लोगों के नंबर लिए हैं और लोगों को भी हमने आह्वान किया है कि आपकी अगर समस्या नहीं सॉल्व होती है तो हमारे संपर्क में रहिए। हम भी वो लिख के लिया है, सब पूरे के पूरे एप्लीकेशन है। हम भी उस देखो, बार बार 100 समस्या होती है, 100 समस्या में से 90 समस्या सॉल्व होती है, 10 रह जाती है, कुछ न कुछ दिक्कत रहती है। अगर वो अभी उसमें अगर कोई काम ठीक से नहीं कर रहा है, आपने देखा होगा तो आमदार साहब ने किया बोला है कि अगर वो ऐसा रॉन्ग बर्ताव है तो उसको घर में बिठाओ। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा नाव दिलं संवाद, परंतु संवाद हा रेग्युलर चालतो, बरोबर आहे। विभागवार चालतो, एरिया वाईज चालतो, हा संवाद चालतो। हा नवीन असा नाही, परंतु याच्यामध्ये ज्या काही आता तक्रारी नागरिकांनी मांडलेल्या आहेत त्याचा पाठपुरावा आपल्याकडनं केला जाणार आहे आणि ठेवतोच। आणि जर होत नाही त्याच्यावर ॲक्शन करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि तसे ॲक्शन होतात। म्हणून आज सांगितलेलं आहे का काही जर तुम्हाला अशा तक्रारी जर येत असतील, समस्या सॉल्व्ह करत नसेल तर निश्चित त्या वरिष्ठांना सांगून त्या कर्मचाऱ्यांवर आपण कारवाई करू। थँक्यू सर।